नमस्कार. आजचा विषय, लोक तुमचं नाव गुगलवर शोधतात, पण त्यांना खरंच कोण भेटतं? एआयच्या युगात तुमचं सर्वात मोठं बिझनेस कार्ड म्हणजे तुमची वेबसाईट. एक मोठ्या कंपनीचा सीईओ इंटरव्ह्यूसाठी तुमचं नाव ऐकतो. तो लिंक्डइन उघडत नाही. तो इंस्टाग्राम पाहत नाही. तो फक्त गुगलवर नाव टाईप करतो आणि पुढच्या 10 सेकंदात ठरवतो, या व्यक्तीशी बोलायचं की पुढच्या उमेदवाराकडे जायचं. इतकंच. तुमचं भविष्य कधी-कधी फक्त एका सर्च रिझल्टवर ठरतं. आपण दिवसातून तासनतास रील बनवतो, पोस्ट लिहितो, फॉलोअर्स वाढवतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारतो का? मी माझी डिजिटल जागा उभी केली आहे का? की मी दुसऱ्याच्या प्लॅटफॉर्मवर भाड्याने राहतो? इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन हे सगळं तुमचं नाही. आज अल्गोरिदम बदलला, उद्या अकाउंट्स बंद झाला. मग तुमची ओळख कुठे उरेल? एक छोटासा प्रसंग. दोन उद्योजक, दोघांकडे सारखाच अनुभव, सारख्याच सेवा, सारखंच कौशल्य. पहिल्याने व्हिजिटिंग कार्ड दिलं, दुसऱ्याने फक्त एक वेबसाईट लिंक पाठवली. त्या वेबसाईटवर त्याची गोष्ट होती, त्याचं काम होतं, क्लायंट रिव्ह्यूज होते, त्याचं विजन होतं, कॉन्टॅक्ट एका क्लिकवर होता. मीटिंग संपण्याआधीच निर्णय झाला. का? कारण लोकांना सेवा नाही विकत घेतली, विश्वास विकत घेतला. कल्पना करा, स्मिता नावाची एक महिला उद्योजिका घरीच फूड बिझनेस सुरू केला. इंस्टाग्रामवर रोज फोटो, व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुकवर ऑफर. लोक म्हणायचे छान आहे, पण ऑर्डर्स फारसे यायचे नाहीत. एका मेंटरने विचारलं, जर एखाद्या हॉटेलने तुला बल्क ऑर्डर द्यायचं ठरवलं आणि त्यांनी गुगलवर तुझं नाव शोधलं, त्यांना काय दिसेल? ती शांत झाली. पुढच्या आठवड्यात तिने एआयच्या मदतीने एक साधी वेबसाईट तयार केली. त्यात तिची स्टोरी, मेन्यू, सर्टिफिकेट्स, कस्टमर रिव्ह्यू, फोटोज, गुगल मॅप, कॉन्टॅक्ट फॉर्म. बस. एका महिन्यानंतर एका कॉर्पोरेट ऑफिसने तिची वेबसाईट पाहिली, फोन केला, मीटिंग झाली आणि तिला वर्षभराचा कॅटरिंग कॉन्ट्रॅक्ट मिळाला. तिने वेबसाईटमुळे जादू केली नव्हती, तिने विश्वास दिसू दिला होता. आज प्रत्येकाकडे सोशल मीडिया आहे, म्हणून सोशल मीडिया वेगळं ठरत नाही. वेगळं ठरतं ओनरशिप. फॉलोअर्स तुमचे नसतात, प्लॅटफॉर्मचे असतात. वेबसाईट मात्र तुमची असते. आज एआय वेबसाईट तयार करू शकतं, डिझाईन करू शकतं, कॉन्टेंट सुचवू शकतं, पण विश्वास एआय तयार करू शकत नाही. तो तुम्हालाच निर्माण करावा लागतो. लोक तुमच्याकडून आधी प्रोडक्ट विकत घेत नाहीत, ते आधी तुमच्यावर विश्वास ठेवतात. आजच 3 गोष्टी करा. 1. गुगलवर स्वतःचे नाव सर्च करा. पहिली इम्प्रेशन काय आहे ते बघा. 2. जर वेबसाईट नसेल तर या आठवड्यात एक साधी प्रोफेशनल वेबसाईट तयार करा. परफेक्ट नसली तरी चालेल, प्रेझेंट असणं महत्वाचं आहे. 3. त्या वेबसाईटवर एकच प्रश्न उत्तर द्या, मी कोणती समस्या सोडवतो? कारण एआयच्या युगात बिझनेस कार्ड खिशात नसतो, तो गुगल सर्च मध्ये दिसतो. आणि लक्षात ठेवा, लोक तुमचं नाव विसरू शकतात, पण त्यांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास तो आयुष्यभर लक्षात राहतो. धन्यवाद.